मित्रांनो, दुर्मिळ गीतरत्ने या लता दीदींच्या अप्रचलित पण दर्जेदार गाण्यांवरील लेखमालेतील चौथा भाग सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. या दुर्मिळ गीतांचं रसग्रहण केलं आहे श्री उदय नानिवडेकर यांनी, तर त्याचं अभिवाचन केलं आहे सौ रेखा दैठणकर यांनी. ऐकूया तर मग दुर्मिळ गीतरत्ने भाग चौथा. विरहाच्या विविध काठांवर बांधल्या गेलेल्या गाण्यांच्या ताजमहालांची संख्या कमी नाही. विरहाची चुभन संध्याकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत चढत्या क्रमाने जाणवत जाते म्हणतात. त्या गाण्याच्या अंतरात आलेल्या या ओळी, बीतेगी कब बिरहा की ये पापन शामन जानू, हेच सांगतायत की तिच्यासाठी ही संध्याकाळ पापीच आहे, कारण त्याचा ठावठिकाणा माहीत नाही. ती बिरहा की पापन शाम कधी संपणार माहिती नाही. बस त्या सांध्य विरहिणीच्या केवळ एवढ्याच शब्दांवरून दर्दी रसिकांनी ते गाणं ओळखलेलं असतं, आणि ते म्हणजे मेरी वीणा तुम बिन रोए. आणि हे शब्द म्हणताच मेरी वीणाच्या पूर्ण तेजोमहालाचं तेज पौर्णिमेच्या चांदण्यासारखं मनावर पसरू लागतं. सुरुवातीच्या सुरांची कॉड मिळताच लता दीदींचा तो आरोहात तारगंधाराचा स्पर्श घेऊन पुन्हा षड्जाकडे उतरत येणारा अहिर भैरवातला ॲडलिबमधला अतितीक्ष्ण आलाप गाण्याच्या सुरुवातीलाच आपल्या छातीतून आर पार गेलेला असतो. आणि त्यानंतर सरोदचा तो कातील पीस. संपूर्ण गाणंभर सरोदचे पीसेस असणार आहेत, आणि त्या पीसनंतर आता स्ट्रिंग्सच्या पीससोबत 4/4चा ढोलकचा अगदी संयत ठेका चालू होतो. ठेक्याची लय आणि वजन गाण्याच्या मूडशी अतिशय साजेल अशी. त्याच्या जोडीला इतर तालवाद्यात करतालसारखं एखादं वाद्य वापरलेलं असावं. आणि मग मुखड्यात ती वीणावरची सुंदर जागा, सजना 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 अशी क्रमाक्रमानं 3 टप्प्यात वर जाणारी आरोही आर्त पुकार, या सर्वांनी तो छोटासा मुखडा संपेपर्यंत ऐकणाऱ्याची घट्ट पकड घेतलेली. एखादी अतिशय सुसंगत, क्रमवार आणि औत्सुक्याने भरलेली गोष्ट एखाद्या पट्टीच्या वक्त्यानं श्रोत्यांना खुबीदारपणे सांगावी, तसं गोल्डन एरामधल्या याच नव्हे तर सर्वच क्लासिक गाण्यांमध्ये सुरुवातीचे आणि मधले म्हणजे इंट्रो आणि इंटरल्यूड्स म्युझिक पीसेस असायचे. दुग्ध शर्करा योगाप्रमाणे ते गाण्याशी एकजीव व्हायचे. गाण्यात 100% मिसळताना गाणं आणि ते पीसेस यांची अद्भुत जादुई रसायनच बनायची. परिणामी गाण्यातल्या व्होकल पार्ट इतकेच ते पीसेस नकळत रसिक मनांवर कोरले जायचे. याही गाण्यात हेच घडलंय. स्ट्रिंग्स आणि सरोद यांचे M1 आणि M2 जणू गाण्याच्या मुखड्यातूनच उमलून आल्यासारखे येतात. नीट ऐकलं की आपल्या लक्षात येतं की गाण्याच्या कंपोजिशनमध्येच ते विशेषतः सरोदचे पीसेस पाषाणातल्या शिल्पाकृतीप्रमाणे दडले होते. संगीतकार व संगीत संयोजकांनी त्यांना फक्त बाहेर काढून सरोदच्या माध्यमातून सजीव केलं. लता दीदी तर नेहमीप्रमाणेच गाण्याचा प्राण स्वर ठरणारच होत्या. तो सुरुवातीचा जीव घेणा आलाप आणि मुखड्या अंतऱ्यामधली ती घायाळ विरहार्थता, हृदय वगैरे अवयव बायपास करून थेट प्राणांनाच स्पर्श करणारी. लता दीदींनी व्यक्त केलेली ती विरहार्थता म्हणजे या गाण्याचे गीतकार राजेंद्र कृष्ण यांच्या मुळातच उत्कट अशा शब्दरचनेच्याही पलीकडचा शेवटचा शब्द. देख कबीरा रोया हा सिनेमा 1957 सालचा. मदनजींना त्यांचा खास स्वतःचा असा गझलचा बाज 1959 साली अदालत या सिनेमाच्या संगीतात सापडला असं म्हटलं जातं. पण त्याआधीच 2 वर्ष आलेल्या देख कबीरा रोयामधली सर्वच गाणी किती अप्रतिम आहेत पहा. अश्कों से तेरी हमने, तू प्यार करे या ठुकराए, हमसे आया न गया, कौन आया मेरे मन के द्वारे, आणि मेरी वीणा तुम बिना. या सिनेमात इतकी जबरदस्त गाणी देणाऱ्या मदनजींना इथेच या वीणेतून स्वतःच्या संगीताचा खरा सूर सापडायला सुरुवात झाली होती. गाण्यात
एक छोटीशी सांगीतिक गोष्ट जाणवते, ज्याला फ्लॉ म्हणता येईल की नाही ते सांगता येणार नाही. ती म्हणजे शब्दानुसार गाण्याची वेळ पापन श्यामची आणि गाणं तर पहाटेच्या अहिर भैरव रागावर आधारित. पहाट आणि संध्याकाळ दोन्ही वेळेतला संधी उजेड, संधी प्रकाश दाखवणारा कोमल ऋषभ अहिर भैरवमध्येही आहे. यासाठी गाणं अहिर भैरववर आधारित ठेवलं असेल का? किंवा खरं कारण हे असेल की इतकी अप्रतिम चाल सुचण्यासाठी मदनजींना अहिर भैरवच्या सुरांची प्रेरणा मिळाली, इन्स्पिरेशन. पण तरीही गाण्याची गोष्ट इथेच संपत नाही. गाण्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे गाणं एका गीतत्रयीचा भाग आहे. याला जोडून असणारी इतर 2 गाणी म्हणजे अश्कों से तेरी हमने हे आशाबाईंच्या आवाजातलं गाणं आणि तू प्यार करे या ठुकराए हे लतादीदींनी गायलेलं भैरवीवर आधारित अप्रतिम गाणं. ही अशी लागोपाठ 3 गाणी सुचणं, ती अप्रतिम असणं आणि ती सिनेमात लागोपाठ देण्याचं धाडस करणं, यासाठीच मदन मोहन नावाचा शापित पण अफाट प्रतिभावंतासाठी प्रकर्षाने म्हणावंसं वाटतं की कोणताही उत्तम संगीतकार जेव्हा त्याच्या स्वतःच्या बेस्ट लेव्हलला असतो, सर्वोच्च पातळीवर असतो, तेव्हा तो मदन मोहनच्या पातळीवर असतो. ऐकूया.